धर्मस्वातंत्र्य विधेयक आहे त्याच्यावरून सभागृहामध्ये गदारोळ झाला आणि त्यानंतर शिवसेनेकडून त्याला पाठिंबा देतात, काय सांगते? आपला शब्द चुकीचा आहे की सभागृहामध्ये पहिला गदारोळ झाला आणि नंतर शिवसेनेकडून पाठिंबा दिला गेला असा नाही. तर मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक धर्मसंरक्षण विधेयक मांडल्याबरोबर शिवसेनेची भूमिका म्हणून मी त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे. शिवसेनेची भूमिका म्हणून आपण त्याचं समर्थन केलेलं आहे. कारण समर्थन करताना सरकारची लबाडी त्या विधेयकातून माझ्या लक्षात तात्काळ आली होती. आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याही ती लक्षात तात्काळ आली होती की इथं बाहेर चर्चा करताना त्यांच्या पक्षांच्या चेल्या चपाट्यांकडून जे उथळ वक्तव्य करणारे त्यांचे काही लोक त्या ठिकाणी पाळलेले आहेत, ठेवलेले आहेत, सोडलेले आहेत, त्यांच्याकडून हे मुसलमानांच्या विरोधात आणि हिंदूंचं रक्षण करणारं विधेयक कसं आहे अशा चर्चा घडवल्या जात होत्या. परंतु प्रत्यक्षपणे बिलामध्ये तशा प्रकारचा कुठंही उल्लेख नाही, तसं प्रावधान नाही. तर जर ह्या विधेयकामुळं मुस्लिमांना त्रास होणार असेल तर तो हिंदूंना सुद्धा होईल, ख्रिश्चनांना सुद्धा होईल, बौद्धांना सुद्धा होईल, जैनांना सुद्धा होईल, शिखांना सुद्धा होईल आणि पारशी लोकांना सुद्धा होईल. सर्वांनाच तो त्रास होणार आहे. आणि त्रास जर होणार नसेल तर कुठल्याही धर्माच्या लोकांना त्रास होणार नाही. पण कालचं सरकारी बिल जे आहे ते निश्चितपणे सगळ्या धर्माच्या लोकांना त्रास देणारच आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. सर, काल जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराजांवरती वेगळं वक्तव्य केलं आणि बोटावर मोजणे इतपत फक्त आता विरोधक राहिलेले आहेत, त्यात त्यांची निलंबनाची मागणी होते, काय सांगणार? मला माहित नाही, आज मी सभागृहामध्ये अजून गेलो नाही, मला आज उशीर झाला. परंतु काल जितेंद्र आव्हाड बोलत असताना जितेंद्र आव्हाडांकडून एक शब्द चुकीचा गेला, तो जायला नको होता. त्याचं मी समर्थन करणार नाही. तो शब्द जायला नको होता. मी त्याच वेळेला त्यांना त्या संदर्भामध्ये माफी मागायला सांगत होतो. परंतु जो सत्ताधारी पक्षाला जे अपेक्षित होतं त्यांना ह्या विधेयकाच्या माध्यमातून या सभागृहामध्ये हिंदू मुस्लिम अशा प्रकारची राडेबाजी करायची होती, अशा प्रकारचा कुठेतरी वाद निर्माण करायचा होता, त्यांना ती संधी मिळाली. त्यांना ती संधी मिळू नये म्हणून अगोदर मी जे केलेलं भाषण होतं त्या भाषणातून ह्या विधेयकाला आपण समर्थन देऊन त्यांचा हा त्या ठिकाणी लढा उभारण्याचा हुकमाचा पत्ता होता, तोच आपण खेचून घेतला होता. त्यामुळं समोरची मंडळी ही पूर्णपणे निष्प्रभ झाली होती आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांच्या एका वाक्यामुळं त्यांना सभागृहामध्ये गोंधळ घालायला संधी मिळाली, ही गोष्ट खरी आहे. मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.